मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळामध्ये विद्यार्थी संख्येचा जो काही पट आहे, कारण शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी संख्या ही फार महत्वाची आहे. त्यामुळे ज्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या पटाची काय परिस्थिती आहे, ती परिस्थिती आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. पुनश्च हे आपण मी एकदा सांगतोय की 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन परिपत्रकानुसार जी काही शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता झालेली आहे, त्या संच मान्यतेनुसार हा आकडा म्हणजे पटसंख्येचा आकडा, विद्यार्थी पटसंख्येचा आकडा समोर आलेला आहे. आणि त्याच आकड्यानुसार शिक्षक भरती होणार आहे. कारण अजूनही शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 ची संच मान्यता झालेली नाही. ती संच मान्यता केव्हा होणार आहे, तर ती डिसेंबर मध्ये आता होणार आहे. त्यानंतर आणखी विद्यार्थी संख्येच्या जो काही आकडा आहे तो स्पष्ट होणार आहे. सध्या आपण जे चर्चा करतो आहे ती शैक्षणिक वर्ष 2024-25च्या संच मान्यतेनुसार जिल्हा परिषद मधील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या पटाची काय परिस्थिती आहे यावर आपण चर्चा करतो आहे. आणि त्याचं जे व्यवस्थित अनालिसिस म्हणतो आपण, ते अनालिसिस मी आता पॉवर पॉइंटच्या याच्या नुसार इथं शेअर करतोय आणि त्यावर आता आपण चर्चा करणार आहे. तत्पूर्वी एक माझी तुम्हाला विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला भरपूर शेअर करा, याला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण निश्चित सबस्क्राईब करा. म्हणजे शैक्षणिक घडामोडी ज्या असतात त्याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करतो आहे. आणि या चर्चेचा आपल्याला निश्चितच मित्र हो फायदा होईल अशी मला एक अपेक्षा आहे. चला तर तो जो स्क्रीन आहे तो स्क्रीन मी आता इथं शेअर करतो. या स्क्रीन नुसार आपल्याला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटाची काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचा जो पट आहे तो किती आहे ते आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे मित्र हो. तर बघा, ही शिक्षक भरती पवित्र पोर्टल, आणि कारण काय की जी काही शिक्षक भरती होते ती पवित्र पोर्टल मार्फतच होते हे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि ह्या तर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जी शिक्षक भरती होते ती विदाऊट इंटरव्ह्यू होती मित्र, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. इथं इंटरव्ह्यू घेतल्या जात नाही. तुम्ही तुमचं प्रोफाईल अपडेट केलं, अपडेट केल्यानंतर तिथं तुमचे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले, अपलोड केल्यानंतर फक्त तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि तुमचे जे टॅटचा स्कोर आहे तो पाहिला जातो. आणि डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, कारण इथं 1:1 हा रेशो आहे, म्हणजे शिक्षक उमेदवाराला जे आपण पाठवतो त्या शिक्षक उमेदवाराला पवित्र पोर्टल मार्फत पाठवले जाते. तर इथं 1:1 रेशो असल्यामुळे म्हणजे एका पोस्ट साठी एकच शिक्षक उमेदवार पाठवले जात. म्हणजे तुम्हाला शाळा भेटली, तुमचं सिलेक्शन झालं, तुमचे जर डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर. तर या भरतीची प्रत्येक शिक्षक उमेदवाराला उत्सुकता असते, कारण या भरतीमध्ये
इंटरव्ह्यू नसतो, हे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या एकूण शाळांची संख्या किती आहे. या एकूण शाळांमध्ये मित्र हो, हे मी स्पष्ट करतोय इथं 1 ते 5 किंवा 1 ते 4च्या शाळा आहेत. दुसरं असं की 1 ते 7 किंवा 1 ते 8च्या शाळा आहेत. आणि या एकूण शाळांची जी संख्या आहे ती महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणतो, ती आहे 64,000. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषद आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, त्या जिल्हा परिषद मार्फत ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणतो, त्या एकूण शाळेची संख्या 64,000 एवढी आहे. आता या 64,000 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जो पट आहे त्या पटाचं आपल्याला एक पृथक्करण करायचं आहे. त्याचं आपल्याला अनालिसिस करायचंय. आता अनालिसिस करायचंय म्हणजे मी काही प्रत्येक शाळेचं नाव, त्या शाळेत कोणतं गाव आणि तिथं किती पट आहे हे असं नसते मित्र, असं सांगता येत नाही आणि ते सांगणं सुद्धा कठीण आहे. आपल्याला अनालिसिस कोणत्या दृष्टिकोनातून करायचं आहे विद्यार्थी पटसंख्येचं, तर 2 दृष्टिकोनातून करायचं आहे. हे इथं उल्लेखनीय आहे. कारण हे दोन्ही मुद्दे असे आहेत की ते शिक्षक भरतीवर परिणाम करणारे आहेत. आता ते 2 विद्यार्थी संख्येचे मुद्दे कोणते असतील, तर आपल्याला एक बघायचं आहे की हे जे एकूण जिल्हा परिषदच्या शाळा 64,000 आहेत, या शाळांमध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या किती शाळेमध्ये आहे आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या किती शाळेमध्ये आहे, असं आपल्याला याचं अनालिसिस करता येईल. कारण 10 पेक्षा कमी ज्या शाळांमध्ये पटसंख्या आहे त्या शाळांवर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक केल्या जाते. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि 20 पेक्षा कमी जर समजा विद्यार्थी संख्या असेल तर तिथे एक शिक्षक नियमित दिला जातो आणि एक शिक्षक हा कंत्राटी दिला जातो विषयानुसार असेल तर. हे सगळे इथं मित्र हो महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम मी आता जो स्क्रीन इथं शेअर करतो, जो काही आपल्याला इथं हे घ्यायचं आहे, स्क्रीन घ्यायचं आहे, तो घ्यायचा आहे 10 पेक्षा कमी विद्यार्थ्यांचा पट असणाऱ्या जिल्हा परिषदच्या महाराष्ट्रामधील एकूण शाळेची संख्या किती, ते आता आपण बघू. तर त्याच्यावरूनच आपल्याला शिक्षक भरतीची सुद्धा कल्पना येऊ शकते. म्हणजे बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आपल्याला विचारतात की सर, शिक्षक पदाचा आकडा काय आहे महाराष्ट्रात, किती शिक्षक पदाची आता भरती होणार आहे. तर जिल्हा परिषदची भरतीची जी कल्पना आहे ती आपल्याला आजच्या आकड्यावरून मित्र येईल. खाजगी शैक्षणिक संस्थेची नाही, जे अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ना त्याची नाही, पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किती आता कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे आणि किती जे नियमित शिक्षक आहेत हे सरप्लस झाल्यामुळे जे काही शिक्षक उमेदवार भरले जातात त्यांच्या जागेवर जाऊन ते बसतील, कारण त्यांना खो देण्यात येते. खो दिल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि दुसऱ्या जागेवर जाऊन त्यांची नियुक्ती केल्या जाते की जिथं विद्यार्थी संख्या ज्या शाळेमध्ये भरपूर आहे तिथे. तर आता आपण हे बघणार आहे बघा. बघा 10 पेक्षा कमी पटाच्या शाळा, आता ह्या शाळा इथं किती आहेत हे आपल्याला इथं मित्र बघायचं आहे. तर 10 पेक्षा कमी पटाच्या शाळा 8,089 आहेत महाराष्ट्रामध्ये. या शाळांची जिल्हा परिषदच्या शाळा हे लक्षात घ्या, याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेचा आकडा नाही. हा जो आकडा आहे हा जिल्हा परिषदच्या शाळांचा आहे. हे मी इथं वारंवार याचा उल्लेख करतो. 1 ते 4 किंवा 1 ते 5 अशा शाळा आहेत ह्या. 1 ते 7 किंवा 1 ते 8
अशा शाळा आहेत. कारण काही ठिकाणी 1 ते 7 पर्यंत आहे, काही ठिकाणी 1 ते 8 पर्यंत आहे. काही ठिकाणी प्राथमिक जे आहेत 1 ते 4 पर्यंत आहे, काही ठिकाणी 1 ते 5 पर्यंत आहे. तर महाराष्ट्रामध्ये 2024 ते 2025 या शैक्षणिक सत्राच्या संच मान्यतेनुसार महाराष्ट्रामधील 10 पेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदच्या शाळा 8,089 आहेत. म्हणजे हे आता इथं निश्चित झालेलं आहे की या शाळेवर जर नियमित शिक्षक असतील तर ते अतिरिक्त ठरणार आहे. म्हणजे हे 8,089 शिक्षक अतिरिक्त ठरतील आणि हे अतिरिक्त ठरणारे शिक्षक जे नवीन संच मान्यता आहे त्या नवीन संच मान्यतेनुसार जे काही शिक्षकांची भरती होणार आहे त्या जागेवर जाऊन बसणार. आणि या 8,089 शाळांची जी काही पटसंख्या आहे ते 10 पेक्षा कमी असल्यामुळे इथं कंत्राटी शिक्षकाची नेमणूक होणार. हे इथं एक उल्लेखनीय बाब मित्र आपल्या या संख्येवरून लक्षात येते. हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. पुढे आपण बघूया की 20 पेक्षा पुढला मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे 20 पेक्षा कमी पटाच्या ज्या काही शाळा आहेत ते ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अशा ज्या पटांच्या शाळा आहेत त्याची जी त्या पटाच्या शाळेची जी एकूण संख्या आहे ते आहे 18,106. ते आहे 18,106. तर या 20 पेक्षा कमी पटसंख्या जे विद्यार्थी आहे त्यामध्ये एक म्हणजे जर विषयानुसार असेल तर एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक इथं भरल्या जाणार आहे. तर या आपल्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक पार्श्वभूमी लक्षात येते की नवीन शिक्षक भरतीची जी काही परिस्थिती आहे ती कशा प्रकारे राहणार आहे. कारण जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते म्हणजे त्यांचं एज्युकेशन म्हणजे जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्यांची फुलफिल आहे असे उमेदवार पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरती केव्हा होईल याकडे त्यांचं लक्ष आहे. तर पुढील शिक्षक भरतीची जिल्हा परिषदच्या शाळांमधील आपण इथं पार्श्वभूमी लक्षात घेतलेली आहे. तर त्याच्या पटसंख्येवरून त्याची पार्श्वभूमी आपल्या लक्षात येते की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पुढील शिक्षकांची जी काही भरती आहे शिक्षक उमेदवारांची जी भरती आहे ती कशा प्रकारची राहणार आहे त्याचं एक म्हणजे थोडंफार आपण एक विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. तर पुनश्च एकदा मी तुम्हाला एक आवाहन करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला तर लाईक करा आणि आपण माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. कारण आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून खाजगी शैक्षणिक संस्थेची सुद्धा परिस्थिती जाणून घ्यायची आहे की त्यांचा पट कशा प्रकारे किती खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये 10 पेक्षा कमी पट आहे. किती खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये 20 पेक्षा कमी पट आहे. कारण पटावरच शिक्षक उमेदवारांची संख्या ठरते. म्हणजे नवीन शिक्षक भरतीची जी काही संख्या आहे ती विद्यार्थ्याच्या पटावर अवलंबून आहे आणि तोच जी आर म्हणजे 15 मार्च 2024 जी आर नुसार ती ठरवण्यात येते आणि त्यासाठीच प्रत्येक शाळेची विभागीय स्तरावर दरवर्षी संच मान्यता केली जाते. म्हणजे जर कनिष्ठ महाविद्यालय असतील तर ती त्या डेप्युटी डायरेक्टर कडनं केली जाते आणि ह्या जर जिल्हा परिषदच्या शाळा आणि खाजगी माध्यमिक शाळा यांची जिल्हा लेवलवर अ, जर जिल्हा परिषदच्या शाळा असतील प्राथमिक शाळा असतील तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी करतात आणि माध्यमिक असेल तर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी त्याची पडताळणी करतात आणि त्यानुसार शिक्षक उमेदवारांची संख्या ठरवली जाते आणि त्यानुसारच नवीन शैक्षणिक भरती केल्या जाते. हे इथे महत्वाचं आहे मित्र. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.